नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की UN नंबर घरबसल्या ऑनलाईन कसा काढायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UN नंबर मिळाल्यानंतर तो UN नंबर ॲक्टिवेट कसा करायचा घरबसल्या, तेही आपल्या फोनवरून किंवा कम्प्युटरवरून. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला UAN लॉग इन एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे. एवढं टाकल्यानंतर तुमच्यासमोर UAN एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही पहिलीच लिंक तुमच्यासमोर दिसेल. यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप दिसेल. तुम्ही इथून याला कॅन्सल करा किंवा डायरेक्ट ओकेवरती क्लिक करा. आता तुम्हाला UN नंबर मिळालेला आहे. तर तुम्हाला UN नंबर ॲक्टिवेट करण्यासाठी इथे थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. इम्पॉर्टंट लिंक्स यामध्ये तुम्ही पाहू शकताय ॲक्टिवेट UAN हा एक ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुम्हाला सिम्पली इथे ॲक्टिवेट UAN यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे UN नंबर एंटर करण्यासाठी विचारेल, तर तुम्हाला तुमचा UN नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे UN नंबर टाकायला विचारेल. आपण UN नंबर जो काढलेला आहे ऑनलाईन तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. UN नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे आधार कार्डचा नंबर विचारला आहे. तर या ठिकाणी या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो संपूर्ण नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेम या ठिकाणी आधार कार्डवरती तुमचे जसे नाव आहे त्याप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायसाठी इथे कॅलेंडरचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला या ऑप्शनवरती सिलेक्ट करून तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्ही कामाला लागताना आणि आधार कार्डसोबत जो नंबर लिंक आहे तो नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकण्यासाठी विचारेल. तर या चौकटीमध्ये हा जो वरचा कॅप्चा दिसत आहे तो आहे असा इथे बघून तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे हा जो चौकोन बॉक्स आहे याला टिक करायचा आहे आणि इथे गेट ऑथरायझेशन पिन यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता माझ्या केसमध्ये UN इज ऑलरेडी ॲक्टिवेट दाखवत आहे. यूज फॉरगेट पासवर्ड असं सांगत आहे. जर तुमचा UN ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला एक डिफॉल्ट पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल. तो पासवर्ड घेऊन तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लॉग इन कसं करायचं आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला KYC करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात किंवा KYC कशी करायची. तर तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.